आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांनी ठाण्यातील आनंद आश्रमाला भेट देत धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतींना अभिवादन केले. सर्वसामान्य शिवसैनिकाला राज्यसभेत प्रतिनिधित्वाची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. दिघे साहेबांचे जनसेवेचे कार्य आणि जनतेसाठी घेतले जाणारे जनता दरबार हे शिवसैनिकांसाठी ऊर्जास्थान असल्याचे त्यांनी सांगितले. महागाई आणि गॅस टंचाईबाबत बोलताना त्यांनी सांगितले की जागतिक परिस्थिती आणि युद्धामुळे काही प्रमाणात परिणाम होत असला तरी केंद्र व राज्य सरकार नागरिकांना अडचण येऊ देणार नाही. गॅसचा वापर प्रामुख्याने घरगुती गरजांसाठीच राखीव ठेवण्यासाठी शासनाने आवश्यक उपाययोजना केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. संजय राऊत यांच्यावर टीका करताना वाघमारे म्हणाल्या की रोज निरर्थक वक्तव्य करून ते राजकारण करत आहेत. शिवसेनेबाबतचा निर्णय न्यायालय, निवडणूक आयोग आणि जनतेने दिलेला असल्याचेही त्यांनी नमूद केले. विरोधकांच्या गॅस दरवाढीवरील आंदोलनावर टीका करताना त्यांनी सांगितले की युद्धासारख्या जागतिक परिस्थितीत देश एकत्र उभा राहणे गरजेचे आहे. राहुल गांधींवरही निशाणा साधत त्यांनी देशाच्या सुरक्षेबाबत भाष्य करण्याऐवजी विरोधकांनी संयम बाळगावा असे म्हटले. एका सर्वसामान्य शिवसैनिकाला राज्यसभेची खासदारकी, वरिष्ठ सभागृहामध्ये प्रतिनिधित्व करायची संधी मिळाल्यानंतर मी आज धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मृतींपुढे नतमस्तक होण्यासाठी आनंदाश्रम इथे आली आहे. तमाम शिवसैनिकांचं हे ऊर्जापीठ आहे, कारण याच ठिकाणी बसून दिघे साहेब जनता दरबार घ्यायचे आणि अगदी ज्या गोष्टी न्यायालयात सुद्धा मिटत नव्हत्या त्यांना न्याय इथे मिळायचा. मला वाटतं की माझ्यासारख्या एका सर्वसामान्य लाडक्या बहिणीला माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी संधी दिली, यामुळे दिघे साहेबांना सुद्धा अत्यंत आनंद होत असेल की आपण जो जनसेवेचा वारसा सुरू ठेवला, आपण ज्या पद्धतीनं सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहायचो, अगदी त्याचप्रमाणे आपले शिष्य महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, आम्हा तमाम लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब सुद्धा कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना संधी देऊन दिघे साहेबांचा जनसेवेचा वारसा हा वृद्धिंगत करत आहेत, याचा आम्हाला आनंद वाटतोय. इराण, इस्रायल, अमेरिका या सगळ्यांच्या युद्धांच्या मुळे पेट्रोलियम असेल, गॅस असेल, या सगळ्या गोष्टींच्या पुरवठ्यांवरती परिणाम होतोय. परंतु मला या ठिकाणी तमाम लाडक्या बहिणींना आश्वस्त करायचं आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकार आणि आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, सुनेत्राताईंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासन लाडक्या बहिणींना कोणतीही अडचण येऊ देणार नाही. शासनानं एस्मा कायदा लागू केलेलाच आहे. गॅसचा वापर हा व्यावसायिक कारणांसाठी थांबवून तो फक्त घरगुती वापरासाठीच राखीव ठेवलेला आहे. परंतु जगामध्ये युद्धाचे ढग गोंगावत असताना थोडासा परिणाम होतो, परंतु भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन लाडक्या बहिणींसाठी कटिबद्ध आहे. आपण कोणतीही काळजी करू नये आणि अफवांना बळी पडू नये असं आवाहन मला करायचं. खरं तर रोज सकाळी संजय राऊत ज्या पद्धतीनं येऊन बडबड करतात, अत्यंत निरर्थक बडबड दररोज करणारे, अशा पद्धतीचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड हा आता त्यांच्या नावावरती होतोय का काय याची आम्हाला भीती वाटतेय. खरं तर शिवसेना कोणाची याचा फैसला हा जनतेच्या दरबारानं कधीच दिलेला आहे. लोकसभेच्या मध्ये अत्यंत उत्तम स्ट्राईक रेटनं 7 खासदार आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रानं शिवसेनेला दिले. त्यानंतर विधानसभेमध्ये तर लाडक्या बहिणींनी चमत्कार केला आणि आपण बघतोय की एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला तर यश मिळालंच, पण महायुतीला सुद्धा इतिहासात कधीच मिळालं नाही अशा 232 सारख्या जागा या ठिकाणी मिळाल्या. त्यामुळं न्यायालयानं तर निकाल दिलेलाच आहे, निवडणूक आयोगानं सुद्धा दिलाय, जनतेनं सुद्धा दिलाय. आता फक्त संजय राऊत किंवा शिल्लक सेनेचे लोक त्यांचाच त्यावरती विश्वास बसत नाहीये, त्यांनी थोडासा स्वतःचा इलाज करून घ्यावा ही त्यांना विनंती आहे. विरोधी पक्षांचा केमिकल लोचा एवढा मोठा आहे की युद्धाच्या परिस्थितीमध्ये किंवा संपूर्ण जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावरती उभं आहे का काय अशा पद्धतीची शंका निर्माण होत असताना एक देश म्हणून आपण एकसंध आहोत असा मेसेज, असा संदेश हा जगाच्या पुढे देणं हे अत्यंत गरजेचं असतं. पण आमचे विरोधी पक्ष कधी कधी मोदीजींचा विरोध करण्याच्या नादात देशाचाच विरोध करत बसतात. अहो, युद्ध इराण, इस्रायल, अमेरिकेमध्ये चाललंय आणि इथे मात्र तुम्ही जणू काही आपल्याच कुठल्या तरी नातेवाईकांचं युद्ध चाललंय का काय अशा पद्धतीनं छाती पिटून आक्रोश करताय, मोर्चे काढताय. ज्या ज्या वेळेला देशावर संकट आलं,
मग तो अगदी ऑपरेशन सिंदूर जरी असलं तरी या आमच्या विरोधकांना देशाच्या जवानांच्या शौर्यावरती सुद्धा विश्वास नव्हता, तर त्यांनी संशय निर्माण केले. किती विमानं पाडली गेली असे प्रश्न विचारले गेले. हे विरोधक पाकिस्तानचे पोस्टर बॉय आहेत आणि त्यामुळं युद्धाच्या काळामध्ये पक्ष विसरून, राजकारण विसरून, जगामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना, देश म्हणून एकसंध राहणं गरजेचं असताना आंदोलनाची स्टंटबाजी करू नये, हे माझं त्यांना आवाहन आहे. पंतप्रधान घाबरलेले आहेत असं राहुल गांधी म्हणतात, कारण यावरती कुठलीही प्रतिक्रिया अजूनपर्यंत मोदी देत नाही. खरं तर आपण बघितलंय की ये नया भारत है, ये घुसेगा भी आणि मारेगा भी अशा पद्धतीनं सर्जिकल स्ट्राईक करणारा हा मोदीजींच्या नेतृत्वाखालचा भारत आहे. ज्या ज्या वेळेला अतिरेक्यांनी आक्रमण केली, हमले केले, त्या वेळेला पाकिस्तानमध्ये घुसून त्यांची म्हणजे ईट का जवाब पत्थरचे अशा पद्धतीनं देण्याचं काम मोदीजींच्या नेतृत्वाखालील आपल्या भारतानं, आपल्या सैन्यानं केलेलं आहे. याचा मला अभिमान वाटतो. आणि डरपोक कुणाला म्हणताय? अरे विसरताय का राहुल गांधीजी, तुमच्या काळामध्ये देशावरती किती आक्रमण झाले? अरे 26/11 जेव्हा या मुंबईमध्ये रक्ताची होळी दहशतवादी खेळत होते, तेव्हा तुमचे गृहमंत्री 3-3 वेळेला कपडे बदलत होते आणि त्यावेळेला तुम्ही लोक कुठे होतात? तर त्यामुळे शौर्याच्या गोष्टी तुम्ही करूच नये. तुम्ही आता फक्त शांत बसावं, नाहीतर जनता तुम्हाला कायम घरी बसवेल. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.